आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। राज्याचे पाणी पुरवठा आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवरती टोलेबाजी केली आहे। विधानसभा निवडणुकीवेळी भगूरला जाऊ का असं अजित पवारांनी विचारलं होतं, तर जा आणि पाणी पुरवठा योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितल्याचं पाटील म्हणाले। त्यामुळे दुसऱ्याची पोरं आपली सांगू नये असा टोलाही गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना लगावलाय। रात्री 4 वाजेपर्यंत आपला पक्षाचा सरकारचा कारभार चालू झाला। मी पहिला मुख्यमंत्री पाहिलाय, मलाही 25 वर्ष झाले आमदार होऊन। त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे। अजितदादांनी मला सांगितलं की मी जाऊ का भगूरला, तुझी परवानगी आहे का? म्हणलं उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता। मी हो म्हणलं, मी नाही म्हणलं, पण असं म्हणू नये, शहाण्यासारखं राहावं, ज्याचं आहे त्याचंच म्हणावं। दुसऱ्याचं पुट्ट मांडीवर बसवलं तर दत्तक होते, दत्तक काहीच कामाचा नसते। त्यामुळे मला तरी असं वाटतं सोनिया शांत राहावं। मेरे बाप ने उसके बाप को गिराया था, इथून बदला सुरू होता खून का बदला खून। ही परिस्थिती असते नगरपालिकेची, ग्रामपंचायत निवडणूक सगळ्यात कठीण। दरवेळेस मतं मिळाली मुसलमानांची 80%, 90%। यावेळेस थोडी गडबड झाली, मिळाली नाही असं नाही, थोडी गडबड झाली। पण त्यांना आम्ही विचारलं की आमचा दोष काय आहे, आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे। माल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद। मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे माझी। 40 वर्ष होऊन गेले आम्हाला शिवसेनेमध्ये। आम्हाला तर लय ऐकावं लागलं बाबा, गद्दार, खोके, ओके, टोके, काय साडी, काय डोगर, लय ऐकलं आम्ही। मग सांगायचे हे निवडूनच येणार नाही, पण आता निवडून पण आलो आम्ही, पुन्हा मंत्री पण झालो। आता अफवांवर पण मागच्या काळामध्ये अन्याय झाला, पण त्यांना आम्ही सांगायचो की देखो आ जाओ हमारे गाडी में बैठ जाओ, पण हे बी ऐकत ना तेव्हा त्यांचे भारी भरे। अरे म्हणलं असं नका करा, तो पिक्चर जुना आहे रे बाबा। राज कपूरनी सुद्धा गाणं बदलून टाकलं होतं। एक पिक्चर मध्ये गाणं म्हटलं होतं की हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है। त्याच्या लक्षात आलं की गाणं बदलवलं पाहिजे। राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप होते धोते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।